अचानक पाऊस सुरू होतो. आता सगळीकडं कांद्याची काढणी सुरू आहे का नाही. मग असा अचानक पाऊस झाला ना, शेतकऱ्यांची इतकी धावपळ होती, कांदा कुठं ठेवायचा, काय करायचं. पण आता सगळ्या शेतकऱ्यांनी ना कांदा आहे ना पातीखाली झाकून ठेवायचा. एकदम सोप्पं आहे. कांदा पातीखाली झाकून ठेवायचा काढल्यानंतर. किती जरी पाऊस झाला ना तर अजिबात कांद्यापर्यंत पाऊस पोहोचत नाही. कारण कांद्याची जी पात असती ना तर ती तेलकट असती ना, तेलकट असते थोडीशी, त्याच्यावरून पाणी ना खाली वगळून जातं. तर नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. आणि आत्ताच देवपूजा झाली माझी आणि म्हटलं चला आता किचनमध्ये जायच्या अगोदर व्लॉगला सुरुवात करूया. आमचे झाडं आहे ना मस्त बहरून जातात पहा. आणि देवाला पण मी इथले फुलं तोडले, तर खूप सुंदर असं आपलं देवघर दिसतं फुलांनी सजवल्यावर. आणि हा जो केळीचा घड आहे ना तर आता खाली खाली यायला लागला आहे पहा. तर आता थोड्या दिवसात आहे ना हा पण पिकणार आहे, तो पण आपल्याला काढायचा आहे. तर सुंदर पहा, किती छान असे 2 घड लागलेले आहेत आपल्या इंटरेस्टमध्ये. तर मस्त वाटतं ना, एकदम शुभ वाटतं. मस्त आलेले आहे आपल्या किचनमध्ये. आणि आज आहे ना करणार आहे दोडक्याची छान मस्त अशी काळी भाजी. तर आता इथं फुटाणे आणि दोडक्याचे जे साल आहेत ना, रेषा, त्या पण मी मसाल्यामध्ये घालत असते पहा. आणि आता इथे ना घेतलेलं आहे खोबरं आणि धने. तर हे पण छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर मैत्रिणींनो, मुलांना आता 2-4 दिवस सुट्टी आहे आणि 1 एप्रिलपासून आहे ना त्यांचं पुढचं वर्ष सुरू होणार आहे. तर मग 2-4 दिवस आता त्यांची सुट्टीच्या आहेत. तर मामाच्या घरी गेल्यावर आहे ना खूप असं मस्त एन्जॉय करतात मुलं. कारण तिथं पटांगण आहे खेळायला आणि बॅडमिंटन खेळतात. नंतर संध्याकाळच्या वेळी ना क्रिकेट खेळतात. तर आमच्या इथं छोटंसं अंगण असल्यामुळे ना त्यांना जरासं अडचण होती खेळायला. तर चला असो. तर चला आता स्वयंपाक करून घेते, कारण आमचे पाटील आले ना तर लगेच जेवायला लागतं. गरम गरम पोळी ताटामध्ये लागते. त्या अगोदर भाजी करून आणि थोडंसं पीठ मळून ठेवलं ना तर तो आल्यावर लगेच गरम 2-3 पोळ्या करून देता येतात. सगळा मसाला भाजून घेतला आहे. तर यामध्ये ना दोडक्याच्या रेषा पण टाकल्या आणि ह्या ज्या कोथिंबीरीच्या काड्या आहे ना, आता ही कोथिंबीर आपल्याला आहे ना भाजीत टाकायची, पण ह्या ज्या काड्या आहेत ना कोथिंबीरच्या, तर ह्या आपल्याला आहे ना मसाल्यात टाकायच्या. तर मसालाच करताना आहे ना छान अशा या काड्या भाजून घ्यायच्या आणि या मसाल्यामध्येच आपल्याला करायच्या. तर मस्त अशी हिरवीगार भाजी होते बरं का. तर तुम्ही एकदा करून पहा. तर आमच्या श्यामला आहे ना दोडक्याची भाजी खूप आवडते. तर आम्ही अशा पद्धतीने दोडक्याची भाजी करत असतो. तर तुम्हाला दाखवते किती हिरवगार असं मस्त स्ट्रक्चर येतं. तर यामध्ये आता मी हिरव्या मिरच्या पण घालणार आहे. तरतरीत अशी भाजी ना करणार आहे आज. तर हिरव्या मिरच्या पण टाकल्यात यामध्ये आणि सगळा मसाला आहे ना छान असा आहे ना परतून घ्यायचा तेलामध्ये आणि मग नंतर मिक्सरमध्ये काढायचा. मस्त सुंदर अशी भाजी होते. आणि घरगुती काळा मसाला सगळं ॲड केलं आहे. तर इथं पहा छान असा मसाला पहा मस्त झाला. तर मसाला आहे ना अगोदर मस्त असं शिजवून घ्यायचा आणि भाजीत आहे ना कधी पण गरम पाणी ॲड करायचं. असं गरम पाणी ॲड करायचं भाजीत. पहा मस्त अशी चमचमीत हिरवीगार अशी दोडक्याची भाजी तयार झाली की नाही आपली. शेतकऱ्यांचे पहा आता कांद्याची काढणी सुरू आहे, गव्हाचे खडे सुरू आहेत आणि पाऊस आलाय पहा आता. टाप 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 थेंब पडायला लागले. भरपूर आवड.
तर संध्याकाळच्या वेळी राजलक्ष्मी आली होती, तर म्हटलं चला आता मी दिवा लावून घेते तुळशीला. आणि छान असा पाऊस झाला पहा. तर सगळं अंगण मस्त धुवून निघालं आणि आता आभाळ एकदम निरभ्र झालेला आहे. आणि 7 वाजलेले आहेत संध्याकाळचे. मस्त असं दिवा लावून घेतलं तुळशीला, दर्शन घेतलं. दिवा किती सुंदर दिसतोय. छान दिसतं ना. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. एक इकडं. अगं राजलक्ष्मी, तू का माझ्याकडे येत नाही? अचानक समोर आला होता. किती छान दिसू राहिले बघ ना. इतकं ढग आलंय, काळ 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 काळ. दुपारी पाऊस झाला. वाटणच आता वाटणच की का बरं असं होतंय? पेपर नाही चालू ऋगदृश्य येते ना आता 2 दिवसांनी. तुळशीचा दिवा बघ ना किती सुंदर दिसतोय. जस काय म्हणजे दिवाळीचा दिवा लावला. बघ ना. राजलक्ष्मीला आता संध्याकाळी आठवण आली माझी. तशी येत असती बरं का ती चक्कर मारायला, पण आता शिक आठवण आली. दिवसातून एक काय ना चक्कर होतीच तिची. संध्याकाळच्या वेळेस आहे ना खूप सुंदर वातावरण झालंय पहा. देवाला दिवा लावला, तुळशीला पण दिवा लावून घेतला. खूप असं ढग आलंय काळं काळं आणि अचानक पाऊस सुरू होतो. आता सगळीकडं कांद्याची काढणी सुरू आहे का नाही. मग असं अचानक पाऊस झाला ना, शेतकऱ्यांची इतकी धावपळ होती. कांदा कुठं ठेवायचा, काय करायचं. पण आता सगळ्या शेतकऱ्यांनी ना कांदा आहे ना पातीखाली झाकून ठेवायचा. एकदम सोप्पा आहे. कांदा पातीखाली झाकून ठेवायचा काढल्यानंतर. किती जरी पाऊस झाला ना तर अजिबात कांद्यापर्यंत पाऊस पोहोचत नाही. कारण कांद्याची जी पात असती ना तर ती तेलकट असती ना, तेलकट असते थोडीशी. त्याच्यावरून पाणी ना खाली वगळून जात आहे का नाही. आमची आत्ता पण हिरोपेक्षा कमी नाहीये. अरे बापरे, थँक्यू राजलक्ष्मी, वेलकम. लय लाड आलाय तुला आज. तुझी दीदी नाही त्याच्यामुळे इकडं लाड चालू दिसतंय आहे का नाही. मी पण काही हिरोईन पेक्षा कमी का? पोरांना पण कळायला लागला आता आहे का. प्रयोग यायचे नंतर ते फिल्मपेक्षा कमी काय तरी. कमी काय असतं फिल्मपेक्षा. ती एक फिल्मच आहे. फक्त ती सिरीज जशी घरची तशी अशी चालत राहते आहे का नाही. रोजचं आपलं जीवन असतं, आपण काय जगतो ते आपण फिल्म मध्ये रोजच्या डेली जे टाइम असतो ना तसंच चालू राहतं. आणि समजा आता उद्या काही वर्षांनी 25 वर्षांनी मी जेव्हा नसन, पण तेव्हा तुम्ही बोलू ना. अगं सांगते तुला, जेव्हा नसन तेव्हा मग तुम्हाला जर माझी आठवण आली तर माझ्या व्हिडिओमध्ये तू लहान असशील, ऋगदृश्य लहान दिसतील, तुम्हाला पण लहानपण पाहायला मिळेल ना. आणि त्याच्यात मी पण पाहायला भेटेल एकदम असं मस्त. जसं काय तुम्हाला वाटेल हा अक्का आत्ता बघितली, आता आहे अक्का, असं शूट करून ठेवू शकता ना. आपल्याकडे मोबाईल आहे का नाही. तर एकदम सोपं साधन आहे. त्यामुळं आता माणसं आपण शूट करून ठेवू शकतो. कसं वाटतंय मग. त्याच्यामुळं मी हे व्हिडिओ आहे ना सुरू ठेवलेले आहे. कारण आमची भरपूर अशी मोठी फॅमिली आहे आणि रोज फॅमिलीमध्ये काही ना काही फंक्शन हे ते चालूच असतं. तर सगळ्या फॅमिलीमध्ये माझं यूट्यूब चॅनल सुरू आहे. म्हणजे सगळ्या फॅमिलीमध्ये माझं एकच यूट्यूब चॅनल सुरू आहे का नाही. माझ्यानंतर भरपूर असे चॅनल उभा राहिले पण ते सगळे बंद पडले. कारण याला आहे ना खूप असा दम लागतो ठीक आहे. असं शांततेने करावं लागतं. असं एकदम जरी राग आला तरी त्याला कंट्रोल करावं लागतं, काबू करावं लागतं. परत आता व्हिडिओ नाही चालले, त्याला व्ह्यूज नाही आले तरी पण मेहनत घेऊन येणं व्हिडिओ करावंच लागते. तेव्हा आपण शेतकरी असतो तसंच. हो बरोबर. शेतकरी काही जरी केलं तरी तो शेवटी हार मानत नाही. आणि 4 महिने पिकाची वाट बघतो. पीक आल्यानंतर पाऊस जर झाला तरी त्याचं पीक पाण्यात जातं तरी पण तो हार नाही मानत. तरी तो कष्ट करीतच राहतो. तरी तो पुढच्या वर्षी परत ते पीक करतो. हो म्हणजे तसाच मग युट्यूबचं पण आहे. किती जरी लो गेलं ना तरी मग मेहनत करून त्याला वरती घेऊन. बघ राजलक्ष्मी किती सुंदर माझ्याकडे एवढी तुला हुशार झाली का आता आहे का नाही. तुला कधी खोलायचं चॅनल? नाही खोलायचं बापरे.
बघा माझ्याकडे येऊन येऊन पोरं किती हुशार झालीत. आणि सगळे मुलं आहे ना, सगळे माझे भाचे भाऊ वहिनी या सगळे व्लॉगमध्ये येतात, तर तुम्ही पाहिलेलंच आहे सगळ्यात. आता तुम्ही आणि आता नर्मदा परिक्रमाचे व्हिडिओसुद्धा आहे ना, घर बसले सगळ्यांनी परिक्रमा केली. आणि आमच्या अख्ख्या कुटुंबामध्ये मीच एकटीने परिक्रमा केली पहिलं शूट आहे का नाही. हा. आता नंतर काय माहिती करतील सगळे, पण पहिलं शूट मीच परिक्रमा केली. तर आता राजलक्ष्मी बरोबर जराशी गप्पा मारल्या पहा संध्याकाळच्या वेळी इथं बसून. तर तिने पण किती छान गप्पा मारल्या ना आपल्याबरोबर. ऋग्वेदृषांग असे ना, तिचा आहे ना धिंगाणं चालतो, पळापळ इकडं तिकडं पळापळ. पण आज ऋग्वेदृषांगने त्याच्या अक्का बरोबर गप्पा मारल्या. तुमच्या बरोबर गप्पा मारायला तिला वेळ मिळाला, नाहीतर आपल्या बरोबर गप्पा मारायला तिच्याकडे वेळच नसतो. नाही असं नाही की. तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.